अहमदपूर शहरातल्या विविध भागांमध्ये जर बघितलं तर अतिक्रमणाचे अनेक मुद्दे आताच्या समोर येत आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठी मांडली जाणारी जी आहे ती वकील कॉलनी आणि या वकील कॉलनीच्या सोसायटी त्या सोसायटीच्या रस्त्यावरती अतिक्रमण झाल्याच्या चर्चा आहेत आणि आता या कॉलनीमधील रहिवासी आपल्यासोबत आहेत. काय त्यांची भूमिका आहे आणि कशा पद्धतीचं हे अतिक्रमण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय प्रकार घडला आणि कशा पद्धतीचं हे अतिक्रमण सोसायटीच्या रस्त्यावर झालेलं आहे. हे अभिनव गृहनिर्माण सोसायटी आहे. हे 1981ला स्थापन केलेले आहे माकणे साहेबांनी. हा सर्व्हिस रोड हा 12 मीटरचा आहे. हा इथून तिथपर्यंत आणि इथं राहिले फक्त 12 मीटर 12 फूट राहिले. आता 12 मीटरचा ॲक्च्युली रोड आहे नकाशावर. याने लेआउटचा नकाशा आहे माझ्याकडे. ह्या नकाशावर 12 मीटरचा रोड आहे म्हणजे 40 फुटाचा रोड आहे. तर सर्वांनी अतिक्रमण केलेलं आहे. अध्यक्षाचं लक्ष नाही, काहीच नाही. हां आता फक्त 12 फूट राहिलं आहे. 12 मीटर मधून 12 फूट राहिलेला आहे. काय मागणी असते? मी अतिक्रमण काढण्याबद्दल कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. इथं शिव साहेबाला पण दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना पण दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्याला पण निवेदन दिलेलं आहे. पुन्हा विभागीय आयुक्त संभाजीनगरला पण दिलेलं आहे आणि इथं जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे, डेप्युटी कलेक्टरला दिले आणि तहसीलदारला दिलेलं आहे आणि नगरपालिका 5 जणांना दिलेले माझ्याकडे उशी आहे. आणि ह्याच्यावर जर मी देऊन 14 दिवस झाले, याच्यावर कुठलीच कारवाई नाही. कुणी मोजायला आलेलं नाही, कुठलं काहीच नाही. आणि मी 15 ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. अजूनही रहिवासी या कॉलनीतील आपल्या सोबत आहेत. त्यांची काय भूमिका असणार आहे आपण जाणून घ्यायला. काय घडल्या प्रकाराने कशा पद्धतीने तुमची मागणी? आशादेवी भालचंद्र कंठे, राहणार वकील कॉलनी. माझ्या शेजारी राहतात सुलोचना कदम. त्यांचं जे काही नगरपालिकेचा जो रस्ता आहे तो रस्ता पास करून त्यांनी अलीकडे कंपाऊंड केलेला आहे आणि ते कंपाऊंड येते आमच्या दाराच्या समोर आणि त्यांनी एवढा मानसिक त्रास देतात. त्यांनी नळ सुद्धा घेऊ देत नाहीत याच्यातून, या कॉलनीमधून. मग हा नगरपालिकेची नाली आहे, जो नळ आहे तो त्याचा पर्सनल आहे का नगरपालिकेचा आहे हे तुम्ही उलगडायला पाहिजे. त्याच्यात अतिक्रमण करून आम्हाला त्रास देतात. मग हा त्रास काढायचा कोणी? गरीब लोकांनी काढायचा का मोठ्याच्या लोकांनी काढायचा? त्याच्यामध्ये त्यांनी आज दुसरी पिढी चालू आहे. माझ्या वडिलांची पण पिढी इथं गेली आणि माझी पण झाली. आणखीन त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. मग याचं शहानशहा नियमानुसार साहेबांनी करावं एवढंच माझं मत आहे. एकंदरीत जर बघितलं तर नामांकित असलेल्या या कॉलनीमध्ये अनेक अतिक्रमणाचे मुद्दे आहेत. 9 मीटरचा रोड म्हणजे अगदी 10 फुटावर 12 फुटावरती आलेला आहे. तर 12 मीटरचा रोड अगदी 12 फुटांवरतीच आलेला आहे. तर या सगळ्या अतिक्रमणाच्या संदर्भाने त्यांनी तक्रार केलेली आहे SDM कार्यालयामध्ये, सहाय्यक निबंधकांकडे आणि नगर परिषदेकडे सुद्धा. तर या सगळ्या अधिकाऱ्यांशी आपण संबंधित प्रकरणाची चर्चा करणार आहोत आणि नेमकं या प्रकरणामध्ये या अधिकाऱ्यांची काय भूमिका असणार आहे आणि कशा पद्धतीनं हे अतिक्रमण हटवलं जाणार आहे याची सुद्धा आपण चौकशी करणार आहोत. तोपर्यंत पाहत आणखीन एक रोड आहे दलित वस्तीकडे जाणारा 15 मीटरचा रस्ता आहे. इथं केवळ 10 फुटाचा शिल्लक राहिला आहे आणि एवढे वाहनाची गर्दी आहे तिथं भरपूर असताना सुद्धा तिथं कुणी लक्ष द्यायला तयार नाही, कुणी अतिक्रमण काढायला तयार नाही. जर एकतर एवढ्या दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करणं कायदेशीर फार मोठा गुन्हा आहे, तरी सुद्धा कुणी याकडे लक्ष देत नाही. फार वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि मोटरसायकल लावली तर फिरता येत नाही, एवढे छोटे रस्ते करून टाकलेत. याची एवढा रस्ता जर मोकळा करून दिला तर दलित वस्तीकडे जाणाऱ्या लोकांना बी सोय होईल आणि तिथं आजूबाजूला जवळपास 10-15 घरं आहेत. त्या घरातल्या लोकांना या गाड्यांना लावण्याला सुविधा होईल असं मला वाटतं. तेवढा जर रस्ता मोकळा जर केला तर खूप काही चांगलं होईल असं मला वाटतं. या संदर्भाने आपण संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहोत आणि त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हेही जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. श्रीशरण मोहगावकर, अहमदपूर, लातूर.